नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी डॉक्टर विद्या हंसराज पाटील, पूर्वाश्रमीची डॉक्टर विद्युल्लता हरिश्चंद्र रणखाम. खरं तर लहानपणापासूनच आईवडिलांची इच्छा म्हणून मी डॉक्टर व्हावं असं माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. त्यामुळे ह्या शिक्षणाकडे वळता आलं. पण डॉक्टर जरी असले तरी समाजकारणाकडे भरपूर काही आवड असल्या कारणामुळे समाजकारणात देखील पडले. तर बालपण माझं जर म्हटलं तर जन्म माझा 15 नोव्हेंबर, म्हणजे खरं तर 14 नोव्हेंबरच्या नंतर आपण जवाहरलाल नेहरू यांची आपण जयंती साजरी करतो बालदिन म्हणून, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझा. त्यामुळे दरवर्षी उत्साहात अगदी माझा वाढदिवस असा व्हायचा, कारण चाचा नेहरू आमच्या लहानपणी तर खूप सगळ्यांचे फेवरेटच होते. आणि त्यानंतर बालपण हे जे आहे ते खूप आनंदात आणि छान मजेत जायचं. कसं, वडील होते पोलीस डिपार्टमेंटमध्ये, माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. घरात खूप शिस्तीचं वातावरण नसलं, भरपूर असा मोकळेपणा पण होता, असं समानतेचं वातावरण देखील होतं. आम्ही 4 भावंड, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी बहीण जी होती ती इंजिनियर झालेली आणि ती प्रोफेसर आहे. त्याचबरोबर 2 नंबरचे जे भाऊ आहेत माझे, ते मोठे भाऊ ते खूप टॅलेंटेड, आणि त्यांनी म्हणजे ह्याच्यामध्ये महसूल खात्यामध्ये आहेत. ते सध्या मंत्रालयात सचिव या पदावरती कार्यरत आहेत. खूप टॅलेंटेड, अगदी असामान्य असं व्यक्तिमत्व ते. त्यानंतरची मी दुसरी मुलगी म्हटलं की नाकं मुरडली, कारण त्या काळामध्ये तसंच असायचं. दुसरी मुलगी झाली म्हणजे अरेच्या परत एकदा मुलगीच झाली. पण तसं न मानता माझे वडील जे होते ते पुरोगामी विचाराचे होते, आणि त्यांनी तेव्हाच म्हणजे मनाशी खूणगाठ बांधली होती की हिचं नाव आपण विद्या ठेवायचं. कारण त्यावेळेस डॉक्टर विद्या हा एक पिक्चर खूप छान चाललेला होता आणि हिला डॉक्टरच बनवायचं, असं तेव्हापासूनच माझ्यावरती किंबहुना बाळाकडूच मिळाल्यासारखं झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतरचा सगळ्यात छोटा भाऊ जो आहे तो बिझनेसमध्ये आहे. म्हणजे जसं वडिलांची आणि आईची इच्छा होती, कारण तो काळच तसा होता. आपल्या स्वतःच्या विचारसरणीपेक्षा जे आईवडिलांची इच्छा असेल त्याच ह्याच्यात शैक्षणिक ह्याच्यात आपली प्रगती होणं हे त्या काळात म्हणजे प्रत्येक लहान मुलांवरती बिंबवलं जायचं, आणि त्याला अपवाद मीही नाही ठरले. वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची ट्रान्सफर असायची, त्याच्यामुळे जॉबच्या निमित्ताने वडिलांच्या ट्रान्सफरच्या निमित्ताने विविध अशा गावी फिरण्यात आलं. खरं तर मजा वाटायची. लहान असताना असं वाटायचं वेगवेगळ्या ठिकाणी राहावं, छानपैकी हे करावं. पण थोडी जसजसं वयात आले, 4थी-5वीच्या सुमारास साधारणतः जेव्हा प्राथमिक शिक्षण असतं, अभ्यासामध्ये मग तशी मी खूप टॅलेंटेड होते, म्हणजे सुरुवातीपासून मेहनती वृत्तीचे देखील होते. त्यामुळे कसं, आणि विशेष म्हणजे मी एका गोष्टीवरती खूप बिलीव्ह करते की आपली जी संपत्ती आहे ती जनसमुदाय किंवा लोकांना संग्रहित करण्याची जी संपत्ती आहे ती सगळ्यात मी जास्त मानते. म्हणजे पैसा हा गौण आहे, मटेरियलिस्टिक वर्डमध्ये मी बिलीव्ह करत नाही. उलट मला असं वाटतं जेवढे लोक आपल्यासोबत आहेत, जेवढे व्यक्ती आपल्यासोबत आहेत, तेवढे आपण श्रीमंत. आणि या उक्तीप्रमाणे मला लहानपणापासून म्हणजे व्यक्तिसंग्रहाचा खूप नाद, म्हणजे असं चांगलं असं छंदच जडला म्हटलं तरी हरकत नाही. त्यामध्ये भरपूर असे मित्रमैत्रिणी संग्रहित करणं. आणि मग प्राथमिक शिक्षणापासून मग जेव्हा बाबांची बदली व्हायची तेव्हा मात्र खूप दुःख व्हायचं, कारण एवढ्या सगळ्या मैत्रिणींना सोडून परत नवे ठिकाणी नवीन मैत्रिणी. पण त्यातही भरपूर काही शिकता आलं. खूपसं काही, म्हणजे आपण म्हणतो ना, प्रत्येकाकडे काही ना काही असतं, ते घेत राहावं. आणि असंच बालपणीच्या मैत्रिणींकडून त्यांची असलेली काही स्वभावातली वैशिष्ट्य घेणं. त्यानंतर मग सुरुवातीचं शिक्षण जे होतं माझं नांदेडमध्ये, अगदी बालपण जे आहे बालवाडीतलं वगैरे ते नांदेडमधल्या जिजामाता जे छोटं प्राथमिक हे जे आहे शाळा जी आहे तर तिथे झालं. त्याच्यानंतर बदली झाली अंबेजोगाईला, योगेश्वरी देवीच्या सानिध्यामध्ये मस्त असं शिक्षण प्राथमिक, आणि त्याच्यामध्ये छान अशा मैत्रिणी देखील मिळाल्या. आणि लकीली त्यापैकी एक मैत्रीण माझी इथे नांदेडमध्ये परत लग्न होऊन मला परत भेटली, आणि खूप छान असा आनंद झाला. त्यानंतर मग अंबेजोगाईच्या ह्याच्यामध्ये शैक्षणिक ह्याच्यामध्ये मला जेवढा अभ्यासात रुची होती त्याचसोबत इतर कार्यातही, म्हणजे कसं आपल्यामधले असलेले गुण वगैरे प्रदर्शित करण्याची थोडीफार इच्छा होती. त्या ह्याने मग मी स्किटमध्ये किंवा कोणत्या नाटकामध्ये मोनो ॲक्टिंग, त्याचसोबत स्पोर्ट्समध्ये पण खूप पार्टिसिपेट करायची. स्पोर्टियस नेचर असल्यामुळे खूपसाही पचवू पण शकले. पुढील आयुष्यामध्ये त्याचा खूप असा चांगला फायदा देखील झाला. प्राथमिक शिक्षणामध्ये मग अंबेजोगाई, त्यानंतर मग परत काही दिवसासाठी औरंगाबाद, नांदेड, संगमनेर. पण जिथे जिथे गेले तिथे तिथे नवीन नवीन मैत्रिणी मिळवत गेले, खूप काही शिकत गेले. प्रत्येक शिक्षकाकडून त्यांची अशी अविस्मरणीय अशी ठेव आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्य असं जपत गेले.
असं झालं. हे माझं झालं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण. त्यानंतर मग 10वीचा जो कालावधी होता तो नांदेडमध्येच झाला. 10वीला असताना मी पीपल्स हायस्कूलमध्ये होते. त्यावेळेस आम्हाला पाठक सर म्हणून होते, जे की प्रिन्सिपल होते. इतके कडक होते, पण त्यांच्या शिस्तीतनं खूपशे असे चांगल्या म्हणून आमच्या बॅचमधलाच जो चंद्रशेखर साठे होता तो टॉपर होता. म्हणजे मेरिटमध्ये तेव्हा 30ची रँकर्सची लिस्ट असायची आणि त्याच्यामध्ये तो फर्स्ट होता महाराष्ट्रातनं. आणि त्याच कालामध्ये मी देखील म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले होते 10वीमध्ये. असं शैक्षणिक जी चालढकल होती ती खूप छान अशा रीतीने गेली. त्यानंतर मग आला 11वी-12वीचा पिरियड आणि त्याच्यामध्ये मग डिसाईड तर झालेलंच होतं की डॉक्टर करायचं, पण तरी पण एक संधी असावी म्हणून मॅथ्स पण घेतलं होतं. आणि विशेष म्हणजे एक्झाम नंतर दोन्ही ह्याच्यात इक्वलच मार्क पडल्यावरती थोडं कन्फ्युजन झालं. खूप जणांनी सजेशन दिले की मेडिकलला जाण्यापेक्षा इंजिनिअरिंगला. द्विधा मनस्थिती होती आणि स्वभाव थोडासा बोलका. खरं तर मला खूप गप्पा मारायला आवडतं आणि हे राजमुद्रा लाईव्हच्या या टॉक शोमध्ये मला जेव्हा संगमेश्वरनी इन्व्हाइट केलं तर मला खूप छान वाटलं की बरं आहे आपण एकटेच. झालं मग 12वी झाली आणि त्याच्यानंतर मग ठरलं की मेडिकललाच जायचं. पण कसं होतं आमच्या त्यावेळेस त्या बॅचला MGM कॉलेज हे औरंगाबादमध्ये नवीन उघडलेलं होतं आणि वडिलांची इच्छा होती की MBBSला घ्यायचं, पण फीस होती 30,000 रुपये. तसे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी फॅमिली होती, पण मला ते काही मनापासून पटत नव्हतं की विकतचं शिक्षण घ्यायचं नाही. त्या एजमध्ये खरं तर 17व्या-18व्या वर्षी ही उमग नसते, पण तरी तेव्हा असं वाटायचं नको आपल्याला विकतचं. आणि त्यासाठी मग BHMS भगवान होमिओपॅथीमध्ये घेतलं. बरं घेतलं, पण एक मनामध्ये गिल्ट होतं की आपलं एक थोडक्या मार्काने आपलं MBBS गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथं जे आहे ते अगदी मेहनतीने इथे चीज करून दाखवायचं आहे. वडिलांची जी इच्छा आहे की निष्णात डॉक्टर, तर ती बनवून दाखवायची. आणि त्या ह्यालाच मी झपाटून अशी अभ्यासाला लागून थ्रूआउट म्हणजे पूर्णही आमचे जे 4 वर्ष असतात तर त्या ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी टॉपर राहिले. आणि एक प्रकारचं समाधान माझे स्वतःचे सध्या म्हणजे जे असं काही लेक्चरर्स होते ते म्हणायचे की रणखाम विद्या, तू तिकडे जायला पाहिजे MBBSला, त्या कॅलिबरची आहेस. पण तरीही त्याला गौण न मानता, कारण एक म्हणजे मनाला असा निर्णय ठरवलेला होता की ज्याच्यामध्ये जायचं त्यामध्ये पारंगत व्हायचं. आणि मग तिथूनच एक खूनगाठ अशी मनाशी देखील बांधली की आपण पुढे फ्युचरमध्ये जरी करायचं तरी प्युअर होमिओपॅथीच करायची. अशा दृष्टीने हे वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर वडिलांची ट्रान्सफर झाली होती पुण्याला आणि एक आकस्मिक अशी घटना घडली. म्हणजे सगळं काही सुरळीत झालेलं असताना वडील विशेषतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना एकदम माळकरी माणूस, म्हणजे वारकरी संप्रदायाची हे लाभलेलं आहे आणि त्याचसोबत निर्व्यसनी असलेले, पण अचानक एक मायाकार्डियल इन्फार्क्टमुळे अचानक एकदम हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे वडिलांचं निधन झालं. तर तो एक आघात म्हणजे मनावरती इतका होता की मी सोबत असताना मला का लक्षात नाही आलं. त्याच्यावरनं मी अगदी जगदीश हिरेमठ सध्याचे जे अगदी रिनाऊन जे कार्डिओलॉजिस्ट आहेत पुण्यामधले, त्यांच्या हाताखालीच मी म्हणजे ट्रेनिंग घेत होते आणि म्हणजे इंटर्नशिप होते. त्यांनासुद्धा मी म्हटलं, ते म्हणे की असं नसतं विद्या, जेव्हा तिथलं संपलं तेव्हा कोणीच काही, मी सुद्धा माझ्या वडिलांना स्वतः म्हणजे वाचवू शकलो नसतो. इतकी परिस्थिती प्रत्येकावर येते. त्याच्यातनं एक काही शिकले की खरोखरच जेवढं होता होईल तेवढं सजग राहावं आणि जेव्हा जिथे ज्याला गरज आहे तेव्हा मदत करावी. एक थोडं बेसिक असं समाजकार्याची नीव तिथून राखली गेली, म्हणजे ठेवली गेली असं म्हटलं तरी हरकत नाही. मग त्यानंतर इंटर्नशिप केली. मग पुण्यावरनं परत मग अनुरूपाशी स्थळं आले आणि त्यामध्येच मग हंसराज पाटील जे आत्ताचे माझे यजमान जे आहेत, तर त्यांचंही स्थळ आलं आणि त्याला लगेच होकार दिला. खरं तर फॅमिली आणि माझं निश्चित तसंच होतं मत की मेडिकोजशी करायचं नाही लग्न, कारण दोघांचं काय घरी गेलं तर तेच, तुमचा पेशंट काय, माझा पेशंट काय, ही चर्चा मला नकोच होती. आणि नको तेच 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 प्रत्येकाचं काथ्याकूट करणं म्हणजे अगदी आजाराचंच बोलणं वगैरे, तर बेटर वे दुसऱ्या फील्डमध्ये असावं असं वाटायचं. आणि त्यानुसार म्हणजे मी तो केलेला अनुरूप जोडीदार मला लाभला आणि त्यानंतर मग नांदेड इथे आले मी. मग त्यानंतर काय झालं की शैक्षणिक हे तर अर्हता म्हणजे होमिओपॅथीचे असल्याने आणि इथे SMPSK जे होमिओपॅथिक कॉलेज होतं ते आमच्या म्हणजे नातेवाईकाचं ह्यांच्या आत्याच्याच मुलीचं होतं, त्याच्यामुळे डॉक्टर वैद्य यांचं. मग तिथेच लेक्चररशिप जॉईन केली. तसं तर सुरुवात म्हणजे मी कॉलेजला माझी इंटर्नशिप झाल्या लगेचच ऑर्गॅनन या सब्जेक्टमध्ये लेक्चरशिप केली होती. त्याचाच अनुभवाचा फायदा घेत घेत इथे SMPSKमध्ये सायमल्टेनियसली मग मी OPD पण सांभाळायचे. छान छान अनुभव यायचे. एकदम असं वेगळं थ्रिलिंग असं इफेक्ट म्हणजे फील यायचं तेव्हा. आणि त्यानंतर मग असंच दिवस उलटत गेले. जसं जसं म्हणजे शैक्षणिक ह्याच्यात तर मी करतच होते,
त्याचसोबत मग लोहा, जो की आमचा म्हणजे तालुका आहे, प्रॉपर मी बोरगावची, तर लोहा तालुक्यामध्ये मग मी क्लिनिक सुरू केलं आणि रोजचं अपडाऊन वगैरे करायचे. तर माझं इतकं स्टॅमिना होतं तेव्हा की अपडाऊन करून कॉलेजची लेक्चरशिपचे ते 2 लेक्चर्स घेऊन तिकडे अपडाऊन करून परत घरी येऊन एनर्जेटिकली. आणि त्याला कारणही तसंच होतं, माझ्या घरातली माणसं खूप प्रेमळ, म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये हे दोघं भाऊ, आम्ही दोघी म्हणजे जावा, त्याचसोबत सासू-सासरे आणि इतर पण अशी त्यांची भावंडं, चुलत भावंडं वगैरे. तर ती एक वेगळीच मजा होती. एकत्रित राहण्याचा तो आनंद वेगळा होता आणि सहजीवनाचा तो आनंद मी खूप छानपणे घेतला. आणि कसं असतं, प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेले. माझ्या सासूकडून काही जे स्किल आहेत ते शिकले आणि स्वभाव सतत बोलका असल्यामुळे प्रत्येकाची म्हणजे विचारांची देवाणघेवाण करण्याची आवड होती. आणि राहायला गणेशनगरमध्ये असल्यामुळे तिथल्या सामाजिक कार्याची सुरुवात तर तशी तर लहानपणापासून होतीच. म्हणजे वडीलच आम्हाला म्हणजे संस्कार तसे होते की आपण वापरलेली पुस्तकं पुढच्या वर्षी दुसऱ्यांना देणं, हा जो बेसिक जो हे असतो समाजकार्याचा, म्हणतो ना आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर तसं ती कार्य घरातनंच ते बाळकडून मिळाल्यामुळे इथे देखील, आणि विशेष म्हणजे मिस्टरांचा देखील फुल सपोर्ट असल्यामुळे आणि आईवडिलांचा पण म्हणजे सासू सासऱ्यांचा पण चांगला हे असल्यामुळे मी हे करू शकले. आणि मग सुरुवात झाली ती कॉलनीतल्या असलेल्या देवीच्या ह्याच्यापासून, म्हणजे रेणुका माता मंडळापासून. मग तिथे विविध उपक्रम घेणं, सामाजिक उपक्रम घेणं, विविध स्पर्धा घेणं, सांस्कृतिक ह्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे योगदान देणारी काही काही स्पर्धा घेणं. तसं करत करत मानिनी मराठा महिला मंडळाची स्थापना झाली. मानिनी मराठा महिला मंडळ हे मराठा महिलांचं मोठं असं नांदेड इथलं मंडळ होतं, जे की अगदी 70-80 डॉक्टर्स होते, त्यात इंजिनियर्स होते, प्रोफेसर्स होते, सगळ्या स्तरामधल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सगळ्या महिलांचं हे एक असं मंडळ होतं. आणि त्याच्यामध्ये मी सचिव या नात्याने जॉईन झाले आणि खूप छान असे उपक्रम घेतले. त्याच्या अंडर आम्ही भरपूर असे ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतले, डेंटल चेकअप्स कॅम्प घेतले, महिलांना उपयुक्त असणारी पूर्णपणे म्हणजे त्यांच्या प्रत्येक अगदी डोर टू डोर जाऊन आम्ही अवेअरनेस हे केला. कॅन्सरबद्दलची हे प्रत्येक रोगाबद्दलचं म्हणजे अवेअरनेस हे तर घेतलंच, त्याचसोबत प्रिव्हेंटिव्ह असे काही जे हे असतील, लसीकरण, वॅक्सिनेशन्स, कॅन्सर्सचे अवेअरनेस कॅम्प्स वगैरे सगळे असे म्हणजे मेडिकल फील्डशी जेवढे काही रिलेटेड आहेत तेवढं सगळं आम्ही करत गेलो. सोबत सांस्कृतिक ह्याच्यातही मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचसोबत एक महिलांना सक्षमीकरणाचा भाग म्हणून आम्ही 2 वर्ष सातत्याने म्हणजे मानिनी शॉपिंग फेस्टिवल घेतला. खूप छान असा रिस्पॉन्स त्याला नांदेड नगरीतनं मिळाला आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा महिला इम्प्रेस होऊन त्याच्यामध्ये जॉईनिंग वाढत गेलं. त्याचसोबत मग नंतर आली ती संधी माझ्याकडे जी जिजाऊ ब्रिगेडची. खरोखर जिजाऊ ब्रिगेडची सध्या मी जिल्हाध्यक्षा जी आहे, एक महिलांचं असं सगळ्यात देशातलंच नव्हे तर इंटरनॅशनल लेवलमधलं म्हटलं तरी हरकत नाही, कारण बऱ्याचशा इतर देशातल्या भारतीय महिला देखील आपल्या मराठा समाजातल्या ह्याच्यामध्ये आहेत. तर हे महिलाचं वैचारिक असं संघटन आहे जे की इतकं सक्षम आहे की ते म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या महिलाला सक्षम करण्यासाठी अगदी अग्रेसर आहे. तर जिथे जिथे महिलांवरती अन्याय असू देत, अत्याचार असू देत, निवेदनं देण्यापासून, निषेध व्यक्त करण्यापासून ते तिला मॉरली सपोर्ट करण्यापर्यंत, तिला तिच्या पायावरती भरभक्कमपणे उभा करण्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडचं अगदी पुढचं पाऊल असतं आणि अग्रेसर असा वाटा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अशा ह्या जिजाऊ ब्रिगेडची सातत्याने 4 वर्ष झाले. आता हे 5वं वर्ष आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या ह्याच्यानुसार बरेचसे कार्य आम्ही घडत असतो. त्याचसोबत वैचारिक ह्याला आणि आपल्या नांदेडच्या स्थिती बघून जे काही कार्य आहेत ते देखील आम्ही घेत असतो. त्यामध्ये विविध असं उपक्रम असतात ज्याच्यामध्ये आम्ही विधवांचं हळदी कुंकू, त्याचसोबत एकदाचं हळदी कुंकाचं प्रोग्राममध्ये जवळपास 2-1 हजार, आणि तेव्हा आम्ही अशा वस्तू वगैरे वाटत नाहीत तर वैचारिक वाण म्हणून पुस्तकाचं, कारण म्हणतात ना की वाचाल तर वाचाल. खरोखरच म्हणजे जर तुम्ही मेंदू जर तुमचा सक्षम केला, सशक्त केला, तर नक्कीच त्याला विचारांची पेरणी चांगली होईल आणि त्यानंतर तुम्ही एक परफेक्ट एक लेडी म्हणा, परफेक्ट सिटिझन ऑफ इंडिया बनाल. आणि एक चांगलं म्हणतात ना की एक महिला जर सक्षम असेल तर पूर्ण घर, आणि जेणेकरून एक समाज आणि त्यानुसार आपला देश देखील सक्षम आणि सशक्त होईल. तर अशा ह्या विचारांची पेरणी करणाऱ्या संघटनेमधलं मला जे की आपल्या नांदेड नगरीमधली सगळ्यात अगदी मोठी असणारी शिवजयंती जी असते, तर तिथे देखील मला म्हणजे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला. आणि खरोखर हा विचार मी म्हणजे मी हा जो आहे तो विजय विचारांचा म्हणते, कारण
ज्या विचारधारेवरती आमचं जिजाऊ ब्रिगेड हे संघटन चालतं, ते मराठा सेवा संघ आणि तिथल्या असलेल्या बांधवांची विचारधारा, ज्याच्यामध्ये महिलांना इक्वली ट्रीट करायचं, सन्मानाने वागणूक द्यायची, तर त्या ह्याला अनुसरूनच जे हे म्हणजे सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचं जे अध्यक्षपद माझ्याकडे आलं, त्या कालामध्ये भरपूर असे दरवर्षीचे सुशोभीकरणाचे देखावे वगैरे तर आम्ही हेच केले. त्याचबरोबर अवेअरनेससाठी माझ्या कारकिर्दीत म्हणजे माझ्या ज्या त्या शिवजयंतीमध्ये आम्ही महिला सक्षमीकरणाचा मुद्दा दाखवला. प्रत्येक वेळेस शिवजयंतीमध्ये वेगवेगळे आपण विषय घेत असतो, जसं की मराठा आरक्षणासाठी पहिल्या वर्षी इतकी सुंदर अशी रॅली असते ती, तर त्या रॅलीला एक चांगलं असं स्वरूप देण्याचा प्रयत्न मी माझ्या कारकिर्दीमध्ये पण केला आणि त्याला खरोखर खंबीरपणे साथ होती सगळ्या माझ्या म्हणजे समाज बांधवांची. अशा रीतीने पादक्रमण करत असता तर मानिनी झालं हे वैयक्तिकदृष्ट्या पण मला असं वाटतं की आपल्यावरती जे ऋण आहेत तर ते आपण म्हणजे मातृऋण, पितृऋण किंवा मुलींसाठी म्हणा समाजाप्रती असलेलं समजा किंवा सासरचे जे काही ऋण असतात ते आपण फेडत असतो, पण समाजाचं ऋण फेडण्याची एक संधी समाजकारणामध्ये येते आणि ती मी म्हणजे पुरेपूरपणे पेलवत असते आणि पार पडत असते. बरेचसे जण मला म्हणतात आणि खरोखर तो माझ्या स्वभावाचा मला असं वाटतं वीक पॉईंट आहे, पण बाकीच्यांना तो खूप चांगला असा पॉईंट वाटतो की कुणीही काही म्हटलं तर मी नाही कधीच नाही, माझ्या शब्दामध्ये हो येते. भलेही मला त्यासाठी किती अगदी म्हणजे द्राविडी प्राणायाम करावं लागले तरी पण मी सहसा आय कीप प्रॉमिसेस असं म्हटलं तरी चालेल, कारण असं वाटतं आपण पुढच्याला कमिटेड असलो पाहिजे तरच आपण काहीतरी जीवनामध्ये व्यवस्थित करू शकू. तसं तर संधी खूप आल्या राजकारणामध्ये येण्यासाठीच्या, ऑफर्स पण आल्या, पण सध्या तरी मला असं वाटतं की 100% समाजकार्य केलं त्याची पावती तुम्हाला इथल्या इथेच मिळते. जनमानसाच्या मनात तुमच्याबद्दलचं पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमच्याबद्दलचं एखादं चांगलं रिझन बनून राहायला मला आवडेल आणि त्यासाठीच म्हणजे मग सातत्याने ही समाजकार्याची, त्यामध्ये मग अगदी पर्सनल हे असू दे की स्वतःपासूनच सुरुवात, सगळ्यात श्रेष्ठ दान जे आहे रक्तदान, त्याची तब्बल 29 वेळा मी रक्तदान केलं. त्यानंतर मला शुगर आणि BP झाल्यामुळे इच्छा असूनही आता देता येत नाही, पण मी प्रत्येकाला उद्युक्त करत असते, प्रेरित करत असते की त्यांनी करायला पाहिजे, रक्तदान करायला पाहिजे. अन्नदान, इतर म्हणजे दृष्टीदानाचं मी स्वतः हे दिलेलं आहे. पुढे जाऊन देहदानाचा सुद्धा फॉर्म भरण्याची इच्छा आहे, कारण हे जे आहेत या दृष्टीने आपण एक समाजामध्ये एक दृष्टी जर दिली म्हणजे आपली आयसाईट जर दिली तर 2 व्यक्ती आपल्यामुळे जग पाहतील, अशा ह्या विचारधारणेशी मी देखील अगदी पूर्णपणे सहमत आहे. आणि असं वाटतं की प्रत्येकाने जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यांना सांगून म्हणजे अगदी सकळ जनाला अगदी सज्ञान करावं, चांगलं हे करावं आणि चांगल्या गोष्टी शेअर केल्या तर आपोआपच त्याचा प्रचार होईल, या बिलीफमध्ये मी देखील वागते. आणि समाजकार्यातनं जसं म्हणतात ना, युगपुरुष खेडेकर साहेब म्हणतात, आणि खरोखर ही 5 सत्ता जर हातामध्ये असतील तर प्रत्येकजण अगदी परफेक्ट अँड आयडियल पर्सन बनू शकतो. त्याच्यामधलंच आता आपण शिक्षण सत्ता प्रत्येकाने सक्षम असं शिक्षण घेऊन झालेलं असतं, अर्थसत्ता प्रत्येक जण आर्थिक सक्षम असतोच, त्याचसोबत मग नंतर सामाजिक कार्याची जी आवड आहे त्याच्यामधनं, आणि आता हे जसं राजमुद्रा लाईव्ह आहे किंवा हे प्रचार माध्यमं जी आहेत तर त्या ह्याच्यानं जेव्हा जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करत आपण जर ह्या हे केल्या आणि त्याला स्ट्रॉंग अशी साथ जर समजा राजसत्तेची लाभली तर नक्कीच एखादा व्यक्ती अगदी जीवनामध्ये यशस्वी होईल. मला असं वाटतं एक महिला होऊन म्हणून मला एक तुम्हाला म्हणजे आपलं एक मनोगत तर मी शेअर केलंच, त्याबद्दल त्यासोबतच तुम्हाला असं सांगू पण इच्छिते की महिलेनी काय करावं, तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी एक डॉक्टर या नात्याने. कारण मी होमिओपॅथिक डॉक्टर जरी असले तरीही मी म्हणते की काट्याने काटा काढला पाहिजे, हे आमचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती असलेले जे घरगुती औषधोपचार आहेत ते तर घ्या, पण जेव्हा तुम्हाला काही अगदी खूपच अगदी त्रास होतोय तर नक्कीच आपली डॉक्टर मैत्रीणजवळ करावी आणि त्याच्याशी शेअर करून. नाही तर बऱ्याच वेळा कसं असतं, खूपसं अगदी अघोरी प्रकाराने म्हणा किंवा संयमी वृत्तीने म्हणा, सहनशीलतेने म्हणा, बरेचसे असे जे रोग असतात ते महिला सांगत नाहीत, लवकर डॉक्टरकडे जात नाहीत आणि मग ते अगदी इनक्युरेबल म्हणजे अगदी उपचाराच्या पलीकडे गेल्यावरती मग त्या शेअर करतात. तर तसं होऊ नये यासाठी एक डॉक्टर महिला या नात्याने मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की जेव्हा
तुम्हाला असं अस्वस्थ असं जाणवतंय, तुम्हाला जे अगदी नॉर्मल वाटत नाही, तर ते तुम्ही शेअर केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी घेतली. तुम्ही जर फिट राहाल, तरच तुम्ही तुमच्या फॅमिलीला फिट कराल आणि तुमच्या बाळांकडे लक्ष द्याल किंवा पतीकडे. आपण नेहमी कसं करतो, सगळ्यांची काळजी पहिल्यांदा, अगदी ह्यांना हे आवडतंय मग हे करायचं. आपण मात्र अगदी फ्रीजमधलं शिळं काढून खायचं, नाहीतर जाऊ दे आजच्या दिवस हे. त्याचसोबत महिलांनी अंधश्रद्धेला पण बळी पडू नये असं म्हणते. हे विनाकारण हे उपास तापास हे सगळं कर्मकांड वगैरे सगळं सोडायला पाहिजे. आजकाल कोणी करत नाहीत, पण तरीही ग्रामीण भागामध्ये आता आम्ही जेव्हा जेव्हा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमाने जेव्हा जातो तेव्हा दिसतं की एकदम अंधश्रद्धेला महिला खूप बळी पडलेल्या असतात आणि ते करू नये त्याच्यासाठी शिक्षण हे अगदी म्हणजे प्रॉपर शिक्षण हे आवश्यकच आहे. आता तर माहिती आहे की म्हणजे मुलगा आणि मुलगी हे समान आहेत. पुन्हा स्त्री भ्रूण हत्येला म्हणजे सगळ्यांनी नकार दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये अगदी सुशिक्षित असलेल्या महिला देखील अग्रेसर असतात की एक आहे मुलगी आता नको. का नको? तुम्ही स्वतः एक स्त्री असताना तुम्ही असं म्हणताय म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्त्रीत्वाला नाकारताय. खरं तर प्रत्येकाने म्हणजे मुलगा असो की मुलगी हे समानच याच तत्वावरती राहायला पाहिजे. आणि दुसरं अजून एक हे म्हणायचं म्हटलं तर मला असं वाटतंय की महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या पण अगदी खंबीर असलं पाहिजे. स्वतः स्वयंस्फूर्ततेने शिक्षण तर अग्रेसर असलंच पाहिजे. त्याचसोबत स्वतःचं प्रोटेक्शन करण्या इतपत, स्वतःची रक्षा करण्या इतपत. आणि खरोखरच मला सांगायला एकदम आनंद वाटतोय की परवाच झालेलं आमचं जे ग्रामीण अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये ठराव घेतलेले आहेत महिलांसाठी. आणि खरोखर ते जर इम्प्लिमेंट केले ह्या सरकारने किंवा येऊ घातल्या सरकारने तर महिलांसाठी नक्कीच एक चांगली अशी, कारण आर्थिकदृष्ट्या त्या म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला देखील सक्षम होतील. त्याचसोबत अंधश्रद्धा जे आपण विधवा विधवा म्हणतो, विधवा न म्हणता सधवा, कारण त्यांचा काय दोष असतो, त्यांच्या म्हणजे मिस्टर वारले वगैरे, तर त्या ह्याच्यासाठी त्यांना सन्मानांना जगण्याची हे उर्मी म्हणा किंवा सारथी या माध्यमातून महिलांसाठी विशेष असं काही आरक्षण, असं प्रत्येक गोष्टीवरती इम्पॅक्ट असणारं जे काही ठराव आमचा झालेला आहे तो जर समजा हे झाला तर खूप छान तो सुदिन उजळेल असं वाटतं. आणि मला असं वाटतं या निमित्ताने या राजमुद्रा लाईव्हच्या या टॉक शोच्या निमित्ताने मला एकच माझ्या सगळ्या मैत्रिणींना संदेश देऊ वाटतो की तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव द्या. नक्कीच समाज त्याची म्हणजे तुम्हाला उचलून धरेल. आणि खरोखरच त्याची जाणीव जर असेल प्रत्येकाला तर त्याची रिटर्न म्हणजे तुम्हाला इथल्या इथं याच जन्मामध्ये मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म घ्यायची गरज नाही भासणार. आणि याच्यासाठी खरं तर तुम्ही म्हणजे स्वतः तर सक्षम व्हाच आणि आपण आपल्याला माहिती असलेल्यांना पैकी दुसऱ्या 2 महिलांना जरी किंवा मुलींना जरी सक्षम केलं तर खूप छान. या ह्याच्यामध्ये मानिनीच्या सोबत मी इनरव्हील क्लबची देखील एक 12 वर्षापासूनची सदस्य आणि पदाधिकारी पण आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही पद घेत असते. अध्यक्षपदही झालेलं आहे, सेक्रेटरी पद, आणि तिथेही विविध स्तरावरतील म्हणजे पुरस्कारांची मानकरी देखील मी ठरली आहे. तर अभिमान वाटतो की या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून पण महिलांसाठी जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तर त्याच्यामधून भरपूर अशा महिलांचा, त्यामध्ये समजा विधवा परित्यक्त्या असू देत, वृद्ध असू देत, अनाथ मुलं असू देत, मुली असू देत किंवा सिनियर सिटीजन्स असू देत, त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी एक वेगळी अशी छान एनर्जी. आणि कारण कसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाही म्हटलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी हे इनरव्हील क्लब्स आहेत. आणि या माध्यमातनं आम्ही खूप काही महिलांना सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या पायावरती उभा केलेला आहे. तर मला अभिमान वाटतो ह्या संस्थेमार्फत एक सामाजिक कार्याची प्रेरणा मी स्वतः तर घेतलीच आणि दुसऱ्यांनाही. पुरस्कारांची तर म्हणजे मांदियाळी होतीच असं म्हटलं तरी हरकत नाही. खूप छान असे सखी सम्राज्ञी लोकमतचा असू देत की सकाळ तनिष्काचा, प्रत्येक ह्याच्यामध्ये जिथे जिथे गेले तिथे म्हणजे आपल्याला आपल्या कार्याची नोंद घेऊन, माहिती घेऊन प्रत्येक स्तरावरती पुरस्कार हे मिळत राहिले. पण त्या पुरस्कारांना मी माझं म्हणजे एंड स्टेप असं न पकडता त्याच्यातनंही अजून काही एनर्जी घेऊन की आपल्यापासून अजून लोकांना काहीतरी अपेक्षा आहेत, आपण अजून जास्त सामाजिक कार्य करायला पाहिजे असं घेतलं. आणि ही आता हा मार्ग चालू आहे. एकला चालो रे असं म्हणत होते पण तसं नाही आहे. माझ्यासोबत माझ्या प्रेरक ठरणाऱ्या माझ्या पुढे भरपूर अशा मैत्रिणी आहेत. आणि सोबतही माझी अशी संघटनेतल्या मैत्रिणी असू दे, इतर मैत्रिणी, जे की मी ज्याला माझी संपत्ती म्हणते, अशा सगळ्या फ्रेंड्स माझ्यासोबत आहेत. आणि मला असं वाटतं मी एकाच वाक्यावरती नेहमी विश्वास ठेवते आणि त्याच्यावरतीच कार्य करते की इम्पॉसिबल काही नसतं, आय एम पॉसिबल असतं सगळं. त्यामुळे तुम्ही जेव्हा
ठरवता तेव्हा ते निश्चितच तुम्ही त्या यशाची म्हणजे ती शिखरं तुम्ही गाठू शकता. बस एवढंच बोलायचं आहे. जय जिजाऊ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.